समाजामधला विभाजन करण्याचं पाप सुद्धा या सरकारने केलं। हे काही लपून राहिलेलं नाही। एकानी मराठ्यांना हाताळायचं आणि एकानी ओबीसीना हाताळायचं असं भांडण लावून दोघांची शेवटचा तो पाहिला 10% JR काय सांगितलं गेलं, आम्ही ओबीसीच्या हक्काचं काढलं नाही पण आम्ही मराठ्याला दिल्याशिवाय सोडलं नाही, म्हणजे दोन्ही आमच्या खाली या आणि आम्हाला मतदान करा। हा जो डाव होता ना, त्या डावात ते अपयशी ठरले, यशस्वी झाले नाही। हा गंभीर विषय आहे। एखादा आंदोलन करता इतका गंभीर आरोप सत्ताधाऱ्यावर करतोय, उपमुख्यमंत्र्यावर करतोय, हे गंभीर प्रकरणाची चौकशी कोण करणार? मला वाटतं त्यांची फसवणूक केली जाते, सुस्पष्टपणे भूमिका मांडली जात नाहीये। आता सांगितलं जातंय की आता याच्यावर 3 लाख लोकांनी ऑब्जेक्शन दिले, हे दिले, नंतर आम्ही बघू, नंतर आम्ही करू। एकीकडे भुजबळांना सोडलं जातं। भुजबळ तुमच्याच कॅबिनेटमधले मंत्री आहेत ना, त्यांना वेगळी भूमिका मांडायला सांगितली जाते, मुख्यमंत्री वेगळी भूमिका मांडतात। आता या सगळ्यामुळं मनोज जरांगेंचं मला असं वाटतं आंदोलनात त्यांनी जे आरोप केले त्याची तर चौकशी झाली पाहिजे। जर ते म्हणत असेल अशा पद्धतीनं जर त्यांची भूमिका असेल तर मला असं वाटतं सरकारने या त्यांच्या आरोपाची चौकशी